नमस्ते. आशीर्वाद तुमचं या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे पालक वडी. मी इथे पालक स्वच्छ करून व्यवस्थित असं धुवून घेतलंय. मिठाच्या पाण्याने वगैरे धुवून घ्यायचे. आता असं पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे पालेभाज्या ज्या असतील त्या पण स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर मी ते आता हे पालक स्वच्छ धुवून घेतलंय आणि आपण त्याला बारीक कापून घ्यायचंय. जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्याला बारीक चिरून घ्यायचंय. तर मी इथे आता हे चिरून घेते पालक. थोडं थोडं घ्यायचं. अशी कोणाला पालक आवडत नाही, मुलं पण पालक जास्त खात नाही. तर अशा वड्या वगैरे करून दिल्या तर आवडीने खाणार. तर मी आता इथे चिरून घेते पालक. इथे पालक मी एकदम बारीक असा चिरून घेतलाय. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचा. आता मी हा पालक एका भांड्यात काढून घेते. इथे मी पालक काढून घेतलाय. आता त्यामध्ये आपण पिठं घालून घेऊयात. ते मी बेसन घेतलंय. ते पहिलं मी 4 चमचे घालून घेते. हे तांदळाचं पीठ आहे. ते पण मी 2 ते 3 चमचे घालून घेते. आणि ते ज्वारीचं पीठ आहे. हे पण 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घातलंय. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आधी मीठ जास्त घालायचं नाही, कारण पालक खूप कमी होतो. मी अर्धापेक्षा कमी घातलंय. थोडंसं ओवा घेतलाय मी, तो हातावर चोळून घालते. हे 2 चमचे तीळ घेतले, पांढरे तीळ आहेत, तेही घालून घेतले. हळद घेतली, हिंग घालून घ्यायचं थोडंसं. इथे मी मिरची पावडर घेतली आहे, तीही अर्धा चमचा आहे. आणि इथे मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे. माझ्याकडे पेस्ट आहे म्हणून मी पेस्ट घालते. जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं जाडसर असं वाटून घ्या आणि तुम्ही घाला. आता इथे सर्व मसाले घालून घेतले मी, पीठ वगैरे घालून घेतलं. आता पाणी न घालता आपण हातानेच हे मिक्स करून घ्यायचं. जर पीठ अजून लागलं तर थोडं घालू शकतो. आता मी हे सर्व मिक्स करून घेते. इथे मी आता मळून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे सर्व. मला अजून काही पीठ लागलं नाही वरून घालायला. जेवढं पीठ घातलं तेवढंच पिठामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी. आता थोडंसं मी हाताला तेल लावून घेते आणि याचे आता 2 भाग करून घेते आणि असा रोल बनवून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी कढईमध्ये गरम पाणी करत ठेवलं. लिंबू घालून घेतले मी त्याच्यामध्ये आणि याच्यावरती चाळण ठेवून देते आणि हा रोल जो बनवला आहे तो ठेवते. गॅस फास्ट ठेवला आहे मी, वरून झाकण ठेवते आणि 7 ते 8 मिनिटं हे मी रोल वाफवून घेते. इथे मी 7 ते 8 मिनिटं हे रोल वाफवून घेतलेत आणि छान असे शिजले गेलेत व्यवस्थित. हाताला चिकटत नाही आहेत म्हणून सुरीने पण दाखवते. सुरीला चिकटलं नाही आहे म्हणजे आपले हे रोल तयार झालेत. तर आता हे मी थंड करून घेते काढून. ते मी रोल थंड करून घेतलाय आणि आता मी हे कापून घेते. जाड पातळ जसं पाहिजे तसं तुम्ही. मी आता एवढ्या जाडीचे कापून घेते आणि तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलंय. मी ते वड्या कापून घेतल्या आणि ते तेल ठेवलंय गरम करत. तेल गरम झालंय, त्यामध्ये घालून घेते. तर तुम्हाला जास्त तेलामध्ये तळून घ्यायचे असतील तरी तुम्ही तळून घेऊ शकता, पण शक्यतो तेलाचा वापर थोडा कमी करायचा. त्याच्यामुळे मी अशा कमी तेलामध्ये तळून घेते. एका बाजूने वड्या झाल्यात आपल्या, फ्राय झाल्यात. तर मी आता हे परतून घेते. इथे आता दोन्ही बाजूने मी छान अशा खमंग तळून घेतल्या आहेत वड्या या आणि मी आता हे काढून घेते. इथे आपल्या तयार झाल्या आहेत मस्त पौष्टिक अशा पालकच्या वड्या. खूप छान वाटतात खायला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.